सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी सोन्याळ येथील महिलांनी हुन्नर बिरोबाकडे 25 किलोमीटर पायी चालत जाऊन घातले साकडे। जत विधानसभा मतदारसंघात विकासासाठी गेल्या 2 वर्षापासून कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार गोपीचंद पडळकरांनी दिला आहे। विकासपुत्र म्हणून काही वर्षात ओळख निर्माण केलेले अनेक मोठे प्रोजेक्ट जत तालुक्यात आणत आहे। त्यातून तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच हातभार लागत आहे। म्हणूनच सोन्याळ भागातील लोक गोपीचंद आता विधानसभा निवडणुकीत आमदार व्हावेत यासाठी सोन्याळच्या विठुराया आणि हुन्नरचे बिरोबाकडे मागणी घालीत आहे। यासाठी आज सोन्याळ येथील काही महिला आणि त्यांचे कट्टर समर्थकांनी सोन्याळ ते हुन्नूर असा सजवलेल्या बैलगाडी आणि त्याच्या पुढे पायी चालत साकडे घालण्यासाठी निघाले आहेत। जत विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे गोपीचंद पडळकर निवडणूक रिंगणात आहे। त्यांनी तसा मतदारसंघात सभा, बैठका, संवाद आणि गाठीभेटीचा सपाटा लावला आहे। तालुक्यातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। जत मतदारसंघातील विकासपुत्र, तरुण व नवीन चेहरा असल्याने त्यांच्या उमेदवारीची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे। गावागावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी देवाकडे मागणे साकडे घालत आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांचे काम घराघरात पोहोचवले आहे। आपला माणूस विजयी होण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहे। सोन्याळ येथील अशाच काही महिलांनी आज आपला नेता विजयी व्हावा यासाठी देवाकडे साकडे घालण्यासाठी सोन्याळ विठुराया मंदिर ते हुन्नूर येथील बिरोबाकडे 25 किलोमीटर पायी चालत आणि बिरोबाच्या नावाने चांगभलं करीत निघाले आहेत। त्यांनी बिरोबाकडे विजयासाठी साकडे घातले आहे। यामुळे हे दृश्य लोकांचे लक्ष वेधून घेत आहे। यावेळी सोमनिंग बसवंत पुजारी बोलताना म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आमदार केव्हाही उपलब्ध आहे आणि जत मतदारसंघात झपाट्याने विकास करीत आहे। मतदारसंघात विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यानेच येथील जनता पडळकर यांच्या सोबत असून विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी व्हावेत ही येथील जनतेची इच्छा आहे असे त्यांनी सांगितले। ಗೋಪಿಚಂದ ಪಡವಲ್ಕರ್ ಬರೋ ಸಲಂದೆ ಹೊಂಟಿದೇವ್ರಿ ನಾವು। ಗೋಪಿಚಂದ್ ನಿಮಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾನ್ರಿ ಆಟ ಇದು ಜೋರ ಮಾಡ್ಲಕ್ರಿ? ರೊಕ್ಕ ಬಿಟ್ಟಾರ್ರಿ, ಬಿಟ್ಟಾರಿ, ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ। 7,000 ಬಿಟ್ಟಾರಿ? 7,000 ಬಿಟ್ಟಾರ। ಮತ್ತೇನ 21,100 ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂದಾರತ್ತಲ್ರಿ? ಇನ್ನು ಬಿಡ್ತಾರತ್ರಿ ಆರ್ಸಿ ಬಂದ್ರ। 100% ಆರ್ಸಿ ಬರೋದು ವಿಶ್ವಾಸ ಐತೆ? ಗ್ಯಾರಂಟಿ ರೀ। ಈ ಹುನೂರ್ಕೋ ಯಾವತ್ತೊತ್ತಿಗೆ ಬರೋರಿ? ಒಳ್ಳೆ ಸಂಜೆಗ್ ಬರ್ತೀರಿ? ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡೋರ್ರಿ ನಂಗ ಜಿಪಿ ಹೋಗೋರ್ರಿ? ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡೋರ್ರಿ। ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡೋದ್ರ? ಆಯ್ತಾಯ್ತು, ಹೋಗಿ ಬರ್ರಿ.